आज मी बनवत आहे जवसाचे लाडू। त्याच्यासाठी घेतले पाव किलो जवस, पाव किलो गूळ, 50 ग्राम अक्रोड, 50 ग्राम बदाम, 50 ग्राम काजू, 50 ग्राम डिंक आणि 1 वाटी मखाने आणि वाटीभर तूप अजून लागल्यास घेईन। वाटल्यास तुम्ही पीठही टाकू शकता, उडदाच्या डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ टाकू शकता, पण मी टाकलेली नाही। आता सर्वात अगोदर जवसाला आपण भाजून घेऊयात। स्वच्छ निवडून घेतले जवस आणि कपड्यानं पुसून घेतले। हे ओमेगा 3 जास्त असते याच्यात, त्यामुळे तब्येतीला खूप चांगलं आहे। आता गॅसवर कढई ठेवली। सगळ्यात अगोदर जवस भाजून घेऊया। छानपैकी भाजलं गेलं पाहिजे। छानपैकी आवाज येईपर्यंत भाजलं पाहिजे। आता आवाज यायला सुरुवात झाली। तडतड वाजायले। अजून थोडा वेळ भाजून घेऊया। भाजतच आले। आता गॅस बंद करूया। एका परातीत काढून घेऊया थंड होण्यासाठी। याची चटणी फार मस्त असते। चटणीची रेसिपी मी टाकणार आहे। झाली आता आवाज उडायला। गॅस बंद करते। एका परातीत काढून घेतले। आता हे थंड होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत ड्रायफ्रूट भाजूया। आता मी मखाने भाजून घेत आहे। आता हे पण काढून घेऊया। आता बदाम, थोडं तूप टाकूयात। आता याच्यातच काजू टाकूया। आता अक्रोडही टाकूया। सगळे अजून 2 मिनिटं भाजून घेऊन गॅस बंद करूया। सगळे थोडे थोडे तांबूस रंगावर आले। गॅस बंद करूया। गॅस बंद करून परातीत काढून घेऊया। आता हे पण परातीत काढून घेऊया। आता डिंक तळून घेऊयात। तूप टाकले, तूप गरम होते। जास्तही मोठं नको, डिंक बारीक बारीक करून घ्यायचा। तूप गरम झालं, थोडं थोडं करून डिंक टाकूया। छान फुललं पाहिजे। डिंक तळतळच गॅस बारीकच पाहिजे। जास्त मोठं केलं की वर तळते, मध्ये कच्चच राहते, त्यामुळं गॅस बारीकच पाहिजे। एवढंच डिंक 3 भागात करून तळत आहे। हे बघा, सर्व डिंक तळून झाले। किती खुसखुशीत तळल्या गेलं। दाखवा ठेवा। आता हे सगळं बारीक करून घ्या साहित्य। भाजलेले जवस बारीक करून घेतले मिक्सरमध्ये। अजून त्याच पॅनमध्ये तूप घालत आता या तुपामध्ये जवसाचे पूड टाकूया। दोन मिनिटं परतून
अगोदरच आपण खूप छान भाजून घेतलं होतं, त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे. आता याच्यातच डिंकाची पूड, ड्रायफ्रूट सगळ्यांची पूड टाकूयात. हे बघा, ह्या पद्धतीनं सगळे पूड करून घेतले आहे. आता याच्यात घालूया. कसं लहान लेकरं जवसाची चटणी खात नाहीत, जवस खाण्यात येत नाही. लहान मुले आवडीनं खातील, मोठे पण आवडीनं खातील. व्यवस्थित मिक्स करू परातीत काढून घेऊया. आता गॅस बंद करते. चला आता गूळ टाकून गुळाचं पाक करते. आता हे परातीत काढून घेऊ. याच कढईमध्ये मी गुळाचं पाक करून घेते. गूळ अगदी नरम करून घेतले. किंचित पाणी घालूयात. गूळ अगदी कडक नाही पाहिजे, नरम गुळच पाहिजे, तर छान येतील लाडू. अगदी ते पांढरं असते बघा गूळ, ते काही कामाचं गूळ नसते, ते फारच कडक असतं. पाक फुटायला आता गॅस बंद करून हे टाकूया. गॅस बंद करून टाका. चांगलं मिक्स करून घ्या. थोडं गार झालं ना, लाडू बांधू. दररोज एक सकाळी लाडू खायचं. झालं, आता लाडू वळवू. आता लाडू वळून घेऊया. जास्त मोठे नको, जास्त छोटे नको. वळून घेऊया. पूर्ण लाडू या पद्धतीने वळून घेतले आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.